आज आपण पनीर मसाला कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। चला तर आता आपण साहित्य बघून घेऊया। बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, हा घरचा मसाला आहे काळा मसाला, दही, हिंग, मीठ, पनीर आणि कोथिंबीर। चला आता आपण प्रथम 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ। पनीरच्या भाजीला तेल हे भरपूर टाकायचं। आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। तो आपण कांदा फक्त हलका फ्राय करून घ्यायचा आहे, पूर्ण त्याला ब्राऊन कलर येऊ नाही द्यायचा आहे। जरासा तो मऊ झाला पाहिजे, शिजला पाहिजे। त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। त्यानंतर आता ह्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया 10 ते 12। आता आपण ह्यामध्ये हिंग थोडंसं टाकू। आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। मीठ पनीरमध्ये मीठ असतं त्यामुळे। आता हे आपण फ्राय करून घेऊया। ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण। आता ह्यामध्ये आपण हे जे घरगुती मसाले आपले घरी केलेला जो मसाला आहे तो टाकून घेऊया आपण ह्यामध्ये। तो पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ह्याला असा कलर आलेला आहे। आता हा 2 मिनिटं आपण तेलामध्ये फ्राय करू, मग ह्यामध्ये आपण दही टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता मसाल्याला किती व्यवस्थित आता तेल सुटलेलं आहे। आपला मसाला पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण वाटण वगैरे काही टाकायचं नाही आहे, किंवा खोबरं, कांदा, टमाटा असं वाटण बिलकुल घ्यायचं नाही आहे यामध्ये काहीच। आपण हे फक्त आपल्या घरगुती मसाल्यांनी करायचं आहे। थोडं दही टाकून घेऊया आपण। मसाला एकदम व्यवस्थित परतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेऊया। हलक्या हाताने फक्त 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घट्ट कमी जास्त प्रमाणात पाणी वाढवू शकता। आता एकदम घट्टही नको आहे, चपाती बरोबर आपल्याला खायचं आहे, त्यासाठी आपण थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करून घेऊया। ठीक आहे, एवढंच पाणी आपण आता ह्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। आता ह्याला आपण एक उकळी काढू। आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। बघा, तुम्ही बघू शकता किती छान याला उकळी आलेली आहे। व्यवस्थित त्याचा कलर तुम्ही बघू शकता, पनीरचा कलरही बदललेला नाही आहे। अशा प्रकारे आपली ही पनीर मसाला ही रेसिपी आता तयार आहे। ही तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत खाऊ शकता। पराठ्याची रेसिपी मी आधीच्या आपल्या चॅनलवर लिंक केली आहे, ती तुम्ही बघून करू शकता।